पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव परिपूर्ण मिड विकेट कडे आला, क्षेत्ररक्षित केला, कॉल आला आणि स्थिरावण्याचं सूचना मिळाली. एका धावेवर समाधान मानून घेतला दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 3 चेंडू 3 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पाटील आळी संघ गोलंदाजी करत असताना तर MU स्ट्रायकर्स संघ यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा एक चांगला कौशल्यासाठी तयारीत आहे. यावेळेला एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु वाईडचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव आपल्याला इकडे पाहायला मिळेल. धावसंख्या 4. तर ऋतिक आणि सुशांत ही जोडी कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. काय सांगतील जितू भाऊ आपण? यावेळेला उंच टोला आहे, जबरदस्त फटका आहे, नजाकत खास आहे, षटकाराच्या दिशेला चेंडू येत आहे. वाजव डीजे. यस, धावसंख्या षटकाराच्या माध्यमातून 10 वर पोहोचते आहे. चांगली कामगिरी आहे. जय यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टायलिश फटका, लॉंग ऑन, बिग हिट अँड बिग सिक्स. कम ऑन डीजे वाजाव. घेतात जितू भाऊ, काय म्हणतील ऋतिकची खेळी काय सजवती आहे. 2 बिग हिट शॉट पाहायला मिळतात. खरोखरच आता बुनेश भाऊ आक्रमक पवित्र घेतलेला आहे या ऋतिकने. खरोखर तसंच आक्रमक पवित्र राहायला पाहिजे, कारण बलाढ्य संघ असतात. आता पुढचे जे संघ असणार ते आता त्यांचीच फाईट होणार. धन्यवाद. नक्कीच क्वालिफायर आपल्याला संघ पाहायला मिळतील आहे. बलाढ्य त्यामुळे खेळी साकार नाही. यावेळेला मात्र यास तुषार करतायत कॅच. नक्कीच जबरदस्त झुंज पाहायला मिळते. कमॉन डीजे, विकेटचं पतन. वाज मंदिराच्या पाठीमागे बॅक साइडला. पुन्हा हार्दिक स्वागत आहे. आमचे BRC चे निवृत्त असे आमचे गावचे सुपुत्र नथुराम संखे, निलेशजी संखे, आमचे साई मंदिराचे पुरेसे श्रद्धास्थान त्यांना साई मंदिरावर आहे. तसेच आमचे ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत नाना संखे, निवृत्त शिक्षक, यांचं आगमन झालेलं आहे आता. आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष पत्राळी गावाचे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मान्यवरांचं स्वागत देखील. हेच कामगिरी असते खरं म्हणजे. गावातले एक व्यक्ती समालोचन कक्षामध्ये का हवी असते, कारण त्यांना माहिती असतं प्रत्येक व्यक्तीबद्दल कार्य त्यांचं काय आहे, समाजकार्य काय आहे, तर त्यांचं देखील गुणगौरव होणं या माध्यमातून. कारण हे क्रीडा महोत्सव आणि त्याच्या सोबतीला आपल्या गावातलं एक चांगलं कार्यत्व करणाऱ्या व्यक्तींचं देखील गुणगौरव होणं तेवढंच महत्त्वाचं असतं. हे देखील आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र पोचते आहे ती म्हणजे 18. यावेळेला निर्धाव चेंडू खूपच चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीचा नजराणा तर आहे, परंतु काय केलं जाईल. तुषार यांची गोलंदाजी पाहायला मिळते आहे.
वाव, पुन्हा एकदा काय चेंडू हाताळणं, आखूळ टप्पा हाताळण्याचं कौशल्य दाखवता आहेत तुषार. एक सुरेख कामगिरी मैदानाच्या आत करून देत असताना पाहायला मिळत आहेत. जितूजी काय म्हणतील तुम्ही यावेळेला? तुषार काय आहे, कुठल्या पद्धतीचं आहे आणि कुठल्या पुढचं सामन्यांच्या माध्यमातून काय प्लॅनिंग केली जाईल, यांच्या मनामध्ये काय चाललं असेल? नक्कीच गोलंदाजीमध्ये तुषार याने परिवर्तन केलेलं आहे आणि ज्या जास्त धावा द्यायच्या त्या कमीत कमी धावा देऊन आपल्या संघासाठी चांगली उत्कृष्ट कामगिरी निभावणं नक्कीच. नक्कीच त्यांची कामगिरी ही प्रत्येक वेळेला आपल्याला साजेशीच पाहायला मिळाली. कारण ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला चांगलं कौशल्य, मागच्या सामन्यामध्ये एक चांगली फटकेबाजीचा नजाकत दाखवली. काय खेळी साकारता आहेत, कारण वेळ असते त्या वेळेला एक चांगला खेळ साकारणं हे देखील महत्त्वाचं असतं आहे. आणि तीच कामगिरी या देखील वेळेला होत असताना पाहायला मिळते आहे. दरम्यान एक रनआउटच्या माध्यमातून मात्र डकआउटला विकेट जात असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. नवा फलंदाज मैदानामध्ये एंटायर होतो आहे, तो म्हणजे कृतिक. पाहूया आता हा कृतिक काय करतो आहे. चला थोडीसं आपण घाई करायचं आहे. सुरेख कामगिरी होत असताना, गोलंदाजीचा मारा होत असताना आता मात्र फलंदाजी थोडीशी पिछाटीवर आलेली पाहायला मिळते आहे. कारण एक जर आपण बघितलं ऋतिकची खेळी बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. षटकाराची हॅट्रिक साकारण्याच्या नादात मात्र लॉंग ऑफ आला, मात्र कॅच ड्रॉप करून दिला त्याने आणि डकआउटला परतला. आणि अशा पद्धतीने विकेटचं विकेट पतन देखील झालं आणि दुसरं षटक आता नाय करताना संपत येत असताना देखील एक चांगल्या पद्धतीची धावसंख्येला मात्र किंडार मात्र पाडते पाहायला मिळते. या वेळेला चौकाराच्या मदतीने धावसंख्या 22 पाहायला मिळते आहे. 2-22 ऑन द बोर्ड, असं खूपच सुरेख पद्धतीने. परंतु तुषार यांची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्याला 1, तिसरा चौथा डॉट, 5व्याला विकेट, 6व्याला 4 धावा. तर अवघ्या 6 धावा आणि 1 विकेटचं पतन. तर जितूभाऊ तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने सुरेख अशी गोलंदाजी तुषार यांच्या हातातून झालेली पाहायला मिळाली. तर नक्कीच खूपच चांगली कामगिरी आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. पाटीलाळी संघासाठी गोलंदाजीचा मारा सुरेख. तर एमयू स्ट्रायकर्स संघ जो आहे नक्कीच थोडासा पुन्हा एकदा जोशमध्ये येईल का? कारण 12 चेंडूंचा शेष खेळ आहे. 22 धावा बोर्डावर लागलेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आक्रमकतेचा पवित्रा घेणारा फलंदाजाची गरज आहे, चांगलं कौशल्य दाखवणारा फलंदाजाची गरज आहे. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू येतोय आहे, खेळायचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज आकाश. नक्कीच आकाश एक आक्रमक फलंदाज आहेत. काय म्हणतील जितूभाऊ? नक्कीच आकाश एक गोलंदाज आणि फलंदाज सुद्धा आहे. किती धावांवर रोखतायत पुढच्या संघाला. आणि मला वाटते चौकार जात आहे आकाशच्या गोलंदाजीवर. गणेश भाऊ कंटिन्यू. नाही, फिल्डिंग केली गेलेली आहे तिकडे. सॉरी. सुंदरशी फाईन लेग कडे क्षेत्ररक्षण लागले गेलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुरेख अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. फक्त एक आणि धाव मिळते आहे. तर एका धावेने धावसंख्येचा फलक हालतोय. धावसंख्या 23 पाहायला मिळते आहे. 23 ऑन द बोर्ड. नक्कीच आकाश यांची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आकाश याने देखील चांगला खेळ साकारलेला पाहायला मिळतो आहे. पाटीलाळी संघासाठी काय योगदान. यावेळेला हलकासा शफल केला स्क्वेअर लेग फाईन लेग कडे दमदार फटका घेऊन येतोय चौकार. आता वाजव रे डीजे. पोचते आहे. या चौकाराच्या मदतीने जागा बनवून खेळत असताना कृतिक आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच आकाश यांच्या गोलंदाजीचा समाचार घेणं तेवढेच कौशल्य आहे. GGP वॉरियर्स विरुद्ध नित्या 11 यायचा आहे पुढचा सामना आपला आहे. GGP वॉरियर्स विरुद्ध नित्या 11 पुढचा सामना आपला आहे. इनिंग ब्रेक मध्ये यायचा है लगेच. टॉस का बॉस ये है खास, करता है धमाल, देता है बेधड़क निशाना खास. यावेळेला खूपच सुरेख गोलंदाजी आकाश यांची नक्कीच बीट करून ठेवता आहेत. एक चांगला
फलंदाजाला मात्र रोखून ठेवण्याची कामगिरी कौशल्य आकाश दाखवता आहेत. 5 चेंडू हाताळलेत, 5 धावा दिल्यात. पहिला डॉट, दुसऱ्याला एक, तिसऱ्याला चौकार, चौथा, पाचवा डॉट डॉट. शेवटचा चेंडू षटकातला घेऊन येतोय, टोला दिला जातोय, स्ट्रेट ड्राईव्ह, चांगला फटका आहे, जाईल का? चौकार घेऊन येतो आहे, वाजव डीजे. एकापेक्षा एक सरस गोलंदाज, कामगिरी चोख जबावणारे सगळ्यात चांगला संघ आहे. नक्कीच दमदार दमदार खेळी गोलंदाजी, फलंदाजी, पूर्ण पॅकर संघ. आपण जर जितूभाऊ बघितला तर पाटील संघ, तुमचं काय म्हणणं आहे पाटील संघाबद्दल? तर धावसंख्या 32 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. धावसंख्या 32 आपल्याला पाहायला मिळते आहे. ओमकारची गोलंदाजी. चला ओमकार लवकर थोडीशी, कारण आपण जर बघितलं जयकुमार यांची गोलंदाजी, त्यानंतर तुषारची गोलंदाजी, आकाशची गोलंदाजी ना आता ओमकारची गोलंदाजी आपण पाहता आहेत. नक्कीच सुंदर गोलंदाजीच्या माऱ्यावर मात्र रोखून देण्याचं कौशल्य या गोलंदाजांकडे आहे. म्हणूनच तर धावसंख्या 32 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे एम स्ट्रायकर संघाची. यावेळेला उंच टोला, जबरदस्त उंची, लांबी घेतली जाईल का? यस यस, सुपर 6 पाहायला मिळते आहे. कम ऑन डीजे वाज. जितू भाऊ कृपया चेंडू कलेक्ट करून द्यायचा आहे. धन्यवाद. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेने. एक धाव मिळते, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 40 धावा. तर जितूभाऊ आपण बघता आहेत पुन्हा एकदा धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे. मधल्या 2-3 सामन्यांमध्ये थोडासा स्कोर डाऊन झाला होता, आता पुन्हा एकदा वरचढ धावसंख्या पाहायला मिळते, ती सुद्धा पाटील संघाच्या विरुद्ध. कारण कृतिकची खेळी चांगली रंगती आहे. 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने तो खेळताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच खेळी जरी चांगली करायलाच पाहिजे, कारण धावा उभारल्या तर त्याला प्रतिस्पर्धी असं संघ म्हटलं जातं. तशी प्रतिस्पर्धी संघ दोघे आहेत. दरम्यान निर्धाव चेंडू येतो आहे, डॉट गेंद या वेळेला आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच सुरेख अशी कामगिरी ओमकार यांच्याकडून होती आहे. धावसंख्या 40 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. चेंडू झाले 4, अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. चमत्कार घडला जाईल का? पाहायला मिळेल का? मोठा बिग हिट आला, चेंडू दिशा दिली, घेऊन येतोय का? पंचांचा इशारा षटकारासाठी. माध्यमातून धावसंख्या 46 पाहायला मिळते जितू भाऊ. उत्तुंग षटकाराने धावसंख्या पोहोचते 46 वर. आणि शेवटचा अंतिम चेंडू किती धावा घेतात ते बघूया. पुन्हा एकदा त्या दिशेने साई मंदिर याच्या कडेवर आणि षटकार, पुन्हा एकदा उत्तुंग षटकार.
तरी आहे ना, मी मला असं वाटतं की टीम बरोबर डिस्कस करतो एकदा आणि मी सांगतो मी माझा. याचा नक्कीच तरी पण आता त्या जवळजवळ शेवटचे सामने असतील, जवळ आलेला आहे. काय खेळाबद्दल आयोजकांबद्दल काय म्हणतील आणि काय आनंद, जेवण ज्यांनी बनवलं त्यांच्यासाठी काय शब्द असतील? नक्कीच त्यांनी आहे ना सर्वांनी आहे ना नक्कीच जेवण ज्यांनी खरंच आहे ना ते जेवण पण उत्कृष्ट होतं आणि चांगलं होतं, चविष्ट होतं. आणि बाकी जे आयोजक आहेत आणि जे आपली मित्रमंडळ आहे पथराईचे, त्यांनी सर्वांनी आहे ना व्यवस्थित आहे ना प्रतिसाद केलेला आहे. सर्व प्लेयरांनी पण चांगला सपोर्ट केलेला आहे नक्कीच. आणि टीमबद्दल बोलून तर फिल्डिंग घेणार आहेत आम्ही. धन्यवाद. क्षेत्र हॅलो. तर आता मात्र आला तर काय कामगिरी असेल तुमची फलंदाजीच्या माध्यमातून? हो नक्कीच. समोरचा संघही तितकाच चांगला संघ आहे आणि त्यांच्या पुढे आम्ही 4 ओव्हरमध्ये 60+ तरी करण्याचा प्रयत्न करू. कृपया सामन्याला सुरुवात करायची आहे. बरेचसे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. झाली पण आता ती पुन्हा चूक होणार नाही ह्याची नक्कीच काळजी घेऊ. दोन्ही संघांना बेस्ट काय आहे. चला वळूया पुन्हा एकदा मैदानात. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. नित्य 11 संघ वर्सेस सॉरी एमयू स्ट्रायकर वर्सेस पाटीलाळी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज तुषार पाटील आणि जयकुमार. त्रेपन्न धावांचं आव्हान घेऊन पाटीलाळी संघाचे तर तुषार आणि जयकुमार ही जोडी मैदानात यावेळेला फलंदाजीसाठी कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे पाटीलाळी संघासाठी. पाहूया काय कामगिरी असेल. पुन्हा एकदा जोडले जातील जितूभाऊ. काय चांगली कामगिरी, कारण पथराळी प्रीमियर लीग आपण बघता आहेत, गावाची प्रीमियर लीग आहे आणि आनंदाची लयलूट होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने आता मात्र आपण दुपारच्या सत्रामध्ये आहोत. एक तिसरं पर्व म्हणावं लागेल या वेळेला आणि तिसऱ्या पर्वाच्या माध्यमातून आजचा दिवस एक दिवसीय ही टुर्नामेंट आपण रंगवलेली जितूजी पावता आहेत. चला थोडीशी घाई करा, काय म्हणतील? नक्कीच सलामीवीर जयकुमार आणि तुषार पाटील यांच्यावर आहे. पाटील संघाची किती धावांचं योगदान देतात आणि किती ओव्हरमध्ये निर्णय लावतात का बघूया, कारण भरपूर अशी मेहनत घ्यावी लागेल या दोन्ही
सलामीवीरांना. तर नक्कीच 53 धावांचं विजयी लक्ष आहे, मोठी धावसंख्या आहे यावेळेला. एमयू जवळजवळ स्ट्रायकर संघाने मात्र चांगलीच धावसंख्या तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच पहिलाच चेंडू वाईटच्या इशाऱ्याच्या माध्यमातून खातं उघडलं जातं, वाईटच्या माध्यमातून. जितूजी नक्कीच 13ची प्रत्येक ओव्हरी सरासरी आहे आणि किती योगदान देतात ती सलामीवीर तुषार पाटील आणि जयकुमार ते बघूया. संख्ये यांचं आगमन झालेलं आहे. माजी सहकारी- नकाचा जितू भाऊ, मी एक विनंती असेल आयोजक कमिटीना, जितेंद्रजी पाटील यांचे आज लग्नाचा वाढदिवस आहे, तर नक्कीच हॅपी अॅनिव्हर्सरी जितू भाऊ, हॅपी अॅनिव्हर्सरी. खूप खूप शुभेच्छा आपल्या लग्न वाढदिवसाच्या. धन्यवाद. मला आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या. आपला ऋणी आहे मी. धन्यवाद धन्यवाद सर. तर नक्कीच आपल्या या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगला फटका षटकाराच्या माध्यमातून आला तुम्हाला प्रेझेंट घेऊन. यावेळेला मात्र विकेट घेऊन येतो आहे तुषारजी यांची. डक्का आउटला येत आहे तुषार. वाज आणि रंगतदार खेळ जेव्हा जेव्हा सजतोय मैदानाच्या आत, तेव्हा मात्र आपल्याला थोडीशी घाई करणं गरजेचं आहे, कारण एकापेक्षा एक सरस सरस फलंदाज गोलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. तर 3:30 वाजलेले आहेत. यावेळेला हलकासा काट कॅच. जयकुमार विकेट कीपर घेत आहेत कॅच. वाजवडीचे मात्र डकआउटला पाठवलं जाते आहे. डॉट. हॅट्रिक बॉल. विकेटची देखील हॅट्रिक पाहायची संधी आहे का? कारण आजच्या दिवसात आपल्याला षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, चौकारांची पाहायला मिळाली. चौकारांची 2-2 वेळा हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आहे. आता विकेटची हॅट्रिक मात्र अजून एकदा सुद्धा पाहायला मिळाली नाही या टुर्नामेंटच्या माध्यमातून. तर पाहूया काय असेल संधी. फुलटॉस केला जातोय. स्ट्रेट ड्राईव्हला फटका. लॉंग ऑन कडी आणि क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतं आहे. नक्कीच नवा आलेला फलंदाज आपण बघता आहे ओमकार. धावसंख्या 8 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. 5 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार, विकेट विकेट आणि आता मात्र 1 धाव. 4 चेंडू झालेले आहेत. यस सॉरी. तर पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन. कमाल. वाजवडीचे
आहे गोलंदाजीच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने रोखला आहे. 53 धावांचं विजयी लक्ष आहे. आता मात्र 18 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष लागलेलं आहे. हे 43 धावांचं लक्ष काय म्हणतात जितूभाऊ, तुम्हाला काय वाटतंय? 18 चेंडू 43 धावा लक्ष पार केलं जाईल का? आणि विषय म्हणजे 3 चांगले फलंदाज डकआउटला देखील परतलेले आहेत पाटील संघाचे. आता मात्र फलंदाज आपल्याकडे जयकुमार आहेत आणि रुपेश आणि जयकुमार सुद्धा चांगले पाटील संघात खेळाडू आहेत. परंतु पूर्ण मदार जी आहे ती ह्या दोघांवर आणि एक तिसरा म्हणजे त्यांचा पाटील संघाचा पूर्ण मदार जी आहे ती रुपेश आणि जयकुमार यांच्यावरच आहे. धावांची डोंगर रचायचा आहे त्यांना. धन्यवाद. पंचांकडे मात्र मोठा अपील परंतु फेटाळला जात असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. तर सुशांत आपल्याला पहिल्या चेंडू मध्ये पाहायला केलं. यावेळेला यॉर्कर टाईपचा चेंडू ग्राउंड रूटने खेळला जातोय मिड विकेट कडे. एकेरी धाव येते आहे. हळूवार पद्धतीने स्ट्राइक रोटेट होते आहे. 11 धावा बोर्डावर लागताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच दोन्ही संघांना भरपूर अशी मेहनत घ्यावी लागणार, कारण दोन्ही संघात जो विजयी होणार तो पुढे प्रवेश करणार आहे. नक्कीच ते एका बाजूला आपण बघितलं की रुपेशकडे सामर्थ्य आहे, जयकुमार यांच्याकडे सामर्थ्य आहे. आजच्या दिवसात खेळ मात्र काय जास्त साकारला नाहीये दोन्ही फलंदाजांनी, परंतु यावेळेला संधी आहे. आकाशने मात्र पहिल्या सकाळच्या 2 सामन्यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तुषारने कामगिरी केली. ते जलदगतीने डकआउटला परतलेले आहेत. आता जबाबदारी आलेली आहे संघासाठी कामगिरी करायची. पाहूया चेंडू एक्स्ट्रा मिड विकेटकडे क्षेत्ररक्षित केला जातोय. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने 13 पोचते आहे. 1-3-13 ऑन द बोर्ड. तर 13 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. 53 धावांचं विजयी लक्ष आणि आता मात्र 40 धावांचं लक्ष आहे. बिग हिटची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. नक्कीच निशांची गोलंदाजी यावेळेला होती आहे. खेळला जातोय ग्राउंड रूट फटका आणि क्षेत्ररक्षक आहेत. एक दुहेरीची मागणी आहे. चेंडू डायरेक्ट एसटी रक्षकाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकाचा आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 15 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. तर नक्कीच आता जर आपण विचार केला तर MU स्ट्रायकरचा संघ आहे जितूजी, यावेळेला चांगल्या परिस्थितीमध्ये आपली चांगली स्थिती तयार केलेली त्यांनी आपल्याला पाहायला मिळते. 53 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. यावेळेला वाईटचा इशारा आहे. नक्कीच चांगला सामन्याला चुरस भरण्याची कदाचित संधी असू शकेल, कारण एका बाजूला जर आपण विचार केला की थोडासा कमजोर समजला जाणारा सकाळपासूनचा MU स्ट्रायकर संघ, परंतु आता यावेळेला आजच्या सामन्यामध्ये खूपच चांगली कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. स्लो चेंडू शफल केला, खेळला जातोय फाईन लेग आणि चेंडू जातोय कुठे, येतोय चौकार आहे. वाजवडी चेंडू 20 धावा बोर्डावर लागले आहेत. नक्कीच चांगलं योगदान आहे. कमबॅकचा प्रयत्न आहे नक्कीच. आणि आपण सांगितलं जितूभाऊ जबाबदारी आलेली आहे या दोन्ही फलंदाजांवर. खेळी साकारताना दिसत आहेत, वाट बघता आहेत. चेंडू येतोय कसा, जातोय कसा, त्याला दिशा द्यायची कशी, हे जे कौशल्य आहे ते बाळगलं जात आहे. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू येतो आहे. षटक संपताय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा बोर्डावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र 2 षटकांमध्ये 33 धावा तयार करायच्या आहेत. नक्कीच घ्या लवकर. खूपच सुरेख अशी गोलंदाजीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी
यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळलं होतं कृतिक याने. काय कमालीची गोलंदाजी, सुंदर सुंदर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं होतं. नक्की जे चांगले आक्रमक फलंदाज या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते, त्यांच्याकडून कामगिरी ही कुठे खराब होईल आणि त्यांना डक्काउटला कसं पाठवलं जाईल का असा विचार देखील मनामध्ये आला नव्हता, परंतु ते करून दाखवलं कृतिक याने. त्यानंतर सुशांत यांची गोलंदाजीने देखील चांगल्या पद्धतीने साजरीकरण दिलं. यावेळेला मात्र विशाल गोलंदाजी करतो आहे. नक्कीच एक चांगला गोलंदाज फलंदाज म्हणून कामगिरी केलेली या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळते आहे. एमयू स्ट्रायकर संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षण करत असताना 53 धावांचं विजय लक्ष दिले गेलेलं आहे. नक्कीच भेदक मारायची गरज आहे. हार्ड हिटर 2 फलंदाज जयकुमार आणि आपण यावेळेला बघता आहेत रुपेशची ही जोडी कामगिरी करत असताना, तर रुपेश एक चौकाराच्या मदतीने आपल्याला 11 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. ते जयकुमार 2 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. पाहूया, रंग भरण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक चेंडू आणि चेंडू यावेळेला ग्राउंड रूटने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जातो आहे. फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण होतील का? कदाचित असं वाटतं आहे की क्षेत्ररक्षकांना की हे जी धावसंख्येचं उद्दिष्ट आहे ते साध्य केलं जाणार नाही, परंतु 3 मोठे फटके सामन्यातला पूर्ण रंग बदलून टाकतील. सामर्थ्यवान फलंदाज आपल्याला रुपेश आणि जयकुमार खेळी साकारत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आत कौशल्य आहे. पाहूया, कधीही काही रंग बदलेल. एक पाऊल पुढे सरसावून खेळत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच धाव परिपूर्ण होते. अजून एका धावेची मागणी होऊ शकते, परंतु नाही. एका धावेवर समाधान मानतील. धावसंख्या 25 पाहायला मिळते आहे. तर चेंडू साकारून झालेले आहेत 4 या षटकातले, तर धावा 5 दिल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 25 पाहायला मिळते आहे. 25 ऑन द बोर्ड. उंच टोला, मी म्हंटल होतं आउट ऑफ द पार, घेऊन येतोय षटकार. नो बॉल सुद्धा आहे. मात्र टर्निंग पॉइंट आला पुन्हा एकदा. काय कामगिरी, एक तर सुरुवात आपली चांगली झाली होती एमयू स्ट्रायकर संघाची, आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारली जाते, फलंदाजी साकारली, 53 धावांचं उद्दिष्ट दिलं आहे, परंतु आता आली आहे वेळ ती जिकडे टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो आहे. 32 धावा बोर्डावर लागत आहेत. विशाल यांच्या गोलंदाजीचा एक चांगला बिग हिटचा नजराणा पाहायला मिळतो आहे. वेट अँड वॉच, फाईन लेगला कट केला जातोय. चेंडू जातो आहे सीमा रेषा पार, घेऊन येतोय चौकार पुन्हा एक. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक धाव, दुसरीची मागणी पूर्ण होईल. चौकार जाटतोय चेंडू. पुन्हा एकदा कामगिरी जबरदस्त. 1 2 3 4 4-0, 40 धावा बोर्डावर लागत आहेत. खतरनाक, कमाल कमाल. 6 चेंडू 13 धावा, समीकरण बदलून टाकलं. एक षटकार आणि 2 चौकाराने काय काम तमाम करून टाकलंय. वाजव डीजे आता. आक्रमक रुपेश आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो 3 चौकार 1 षटकाराने खेळी साकारतो आहे पुन्हा एकदा पाटील संघासाठी. नक्कीच गरजेची पूर्तता हा नाही तर तो. जितू भाऊ मात्र उत्सुक आहेत काहीतरी बोलण्यासाठी. बोला सर. मात्र टी-30चा सामना रंगणार आता नित्य 11 वर्सेस पाटीलाळी. नक्कीच उमेश भाऊ, 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे आणि स्ट्राईकला आहेत रुपेश आणि जयकुमार. हो, शॉर्ट पद्धतीचा चेंडू
निर्धाव असा चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक यांच्या हातात. निर्धाव चेंडू, चेंडू 5 चेंडू आणि 13 धावा. खरोखर आक्रमक असा पवित्रा घ्यावा लागेल जयकुमार याला. मारण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॅटिंगमध्ये चेंडू काही येत नाही जयकुमार यांच्या. बीट झालेले आहेत ते जयकुमार. संघर्ष करावा लागणार आहे जयकुमार यांना स्ट्राईक वर असताना. तर नक्कीच मंदिश यांची जर गोलंदाजी आपण बघितली आतापर्यंत, निर्धाव चेंडू हातात फुलटॉस चेंडू खेळला जातो आहे मिड विकेट लॉंग डेकच्या मध्ये आणि सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आहे. ऋतिक यांच्याकडून 1 धाव मात्र मिळते आहे. यास 3 चेंडू आणि आता गरज आहे ती म्हणजे 12 धावांची. 3 चेंडू 12 धावा, काय 2 षटकार 3 चौकार. सामर्थ्य कंपल्सरी आणि चेस करायचंय आपल्याला. खूपच कामगिरी जबरदस्त. पाहूया हे काय होणार आहे. प्रत्येक चेंडू आणि मोठा बिग हिट शॉट विजय घेऊन येणार आहे. परंतु पाहूया पाटील आणि संघ का एमयू स्ट्रायकर्स या सामन्यामध्ये विजय संपादित करेल. यस, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कामगिरी करतो आहे. सुरेख गोलंदाजी घेऊन येतो आहे मंदिश. 2 चेंडू 12 धावा, 2 बिग हिट. षटकार उंच आहे टोला. बिग हिट घेऊन येतोय षटकार. कमांडी जेवाजा. उमेश चला भाऊ. थोडीशी घाई का. 1 चेंडू 6 धावा. समुंदर शांत हो तो कोई भी नाव चला सकता है, लेकिन असली मजा तब आता है जब तूफान से कश्ती को निकालना जिसे आता है. 1 गेंद 6 रनों की दरकार अभी जसा विशेष है. सामना ग्रँड केशव ग्रँड्स मध्ये रंगला होता तसा रंगतोय हा. हर्ष सारखा हर्ष बनतोय का बघूया, कारण त्यावेळेला पण 1 चेंडू आणि 6 धावा पाहिजे त्या. 5 धावांची गरज होती. रुपेश. षटकार ठोकला होता. आता पाहूया काय होतंय रंगात. आहा, पुन्हा एकदा उंच टोला तर आहे. लांबी नाही आहे, मिड ऑफला आहे. कॅचला जरी ड्रॉप केला आहे तरी 2 धावा परिपूर्ण होतील. यावेळेला मात्र एमयू स्ट्रायकर्स विन होत असताना पाहायला मिळतो आहे वाजवडीचे.